हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी। हे जवस आहेत, हे आपल्या शरीरासाठी फार पौष्टिक असतात। आज आपण याची चटणी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण हे जवस आता भाजून घ्यायचे आहे। तर हे पहा गाईज, आता मी हे जवस भाजून घेत आहे। तर हे पहा गाईज, मी हे जवस भाजून घेत आहे। हे जसे भाजतात तसा याचा तडतड तडतड आवाज येतो। साधारणतः आपण 4 ते 5 मिनिटं याला छानपैकी भाजून घेणार आहोत। भाजवताना हे सारखं हलवायचं जेणेकरून हे जळणार नाही आणि जळलेला वास सुटणार नाही। तर हे पहा गाईज, हे छानपैकी जवस असे भाजलेले आहे। यातून असा तडतड 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 आवाज येत आहे। सो आता आपल्याला हे ग्रॅनाइट करायचं आहे मिक्सरमधून। सो मी तुम्हाला सांगते पुढची नेक्स्ट स्टेप काय आहे ते। खूप छान भाजले गेले ते आहे हे, आणि हे जसे जसे भाजतात ना तसतसे हे फुलतात, म्हणजे फुगतात। हे तुम्ही पाहू शकता कसे फुगत आहे। एक मिनिट, हे पाहिले असेल याचा कलर पहिल्यांदा कसा होता आणि आता काय झालाय तो। गाईज, आता आपण पाहू शकता हे छानपैकी जवस असे भाजलेले आहेत। आता आपल्याला ग्रॅनाइट करायचं, याला मिक्सरमधून काढायचं आहे। सो त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे जिरे, लसूण, साखर, थोडी चवीनुसार साखर आणि हे लाल तिखट। हे आपण सगळे एकत्र करून मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत। तसेच आपण यामध्ये मीठसुद्धा टाकणार आहोत। आणि जर तुम्हाला वाटत असेल, एक छोटीशी टिप देऊ शकते मी, की तुम्ही यामध्ये खोबऱ्याचा जो बारीक किस किंवा शेंगदाणेही ॲड करू शकता। पण मी इथे हे स्किप केलेलं आहे, कारण की मला जास्त शेंगदाणे नाही आवडत, याच्यामुळे मी स्किप केले। तो तुमचा ऑप्शन असेल, ती तुमची चॉईस असेल, ठीक आहे। आता याला आपण छानपैकी मिक्सरमधून ग्रॅनाइट करून घेऊ। सो गाईज, आपण पाहू शकता की मी हा खलबत्ता आहे जुना पारंपरिक पद्धतीचा। यामध्ये आपण हे जवसाचं मिश्रण आहे ते कुटणार आहोत। त्यासाठी मी ह्यामध्ये जवस टाकलेले आहेत। हे जे मिश्रण घेतलं होतं मी, जिरं, लसूण, मीठ, साखर आणि लाल तिखट, हे यामध्ये मी सगळं टाकत आहे, जेणेकरून हे छान मिक्स होईल आणि छान प्रकारे चटणीचा स्वाद येईल। आता मी ह्याला कुटून घेत आहे असे। सो गाईज, तुम्ही पाहू अशी कुटून छान बारीक झालेली आहे। आता याला आपण गार्निश करूयात। सो गाईज, रेडी फॉर द जवसाची चटणी, जवसाची झणझणीत चटणी। आता ही चटणी तुम्ही पाहू शकता रेडी झालेली आहे।